सकाळी आज आपण मॉर्निंग वॉकसाठी कोणी करंजे या दोन गावच्या हद्दीवर जमलेलो आहोत आणि मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम आम्ही आज या ठिकाणी राबवत आहोत की लोक सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडतात त्यावेळी जर त्यांनी रस्त्याच्या बाजूचा प्लास्टिक कचरा उचलला तर गाव स्वच्छ होईल अशी यामागची संकल्पना आहे आणि आम्हाला प्रेरणा देण्यासाठी खास या ठिकाणी आमच्या स्वच्छता मिशनचे स्वच्छता प्रेमी आणि माननीय नायब तहसीलदार दिलीप पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याबरोबरच आमच्या कणकोली पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे मित्र आणि हरकुळ खुर्दचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र डिचवलकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याशिवाय हरकुळ खुर्दचे माजी सरपंच संजय रावले ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत। त्याबरोबरच खास नांदगाववरून पत्रकार सचिन राणे आणि विनायक पाताडे हे देखील आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देण्यासाठी आलेले आहेत। त्याशिवाय फोंडाघाटचे प्राध्यापक शेख, प्राध्यापक तुषार नेवरेकर आणि गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। गावामधील आम्ही ठराविक जे तरुण मंडळी आहेत जे नेहमी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतात त्यांना आम्ही बोलावलं आणि ते आमच्या हाकेला हो देऊन ही आता स्वच्छता मोहीम आपण राबवत आहोत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगला मेसेज द्यावा, मॉर्निंग वॉकच्या वेळी देखील गाव स्वच्छ करता येतं हे आम्ही यासाठी ही मोहीम आपण या ठिकाणी राबवत आहोत आणि यामागचा उद्देश असा आहे की आपण सगळेजण आपलं गाव स्वच्छ ठेवतो, घर स्वच्छ ठेवतो, घराचा परिसर स्वच्छ ठेवतो, परंतु गाव कोणी स्वच्छ ठेवायचा हा एक खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की गाव आपणच आपलं स्वच्छ ठेवायचं आहे। जसं आपण आपल्या परिसरातला घराच्या समोरचा रस्ता कचरा उचलतो तसाच कचरा गावातला देखील उचलणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत। धन्यवाद। मॉर्निंग वॉकच्या संकल्पनेतून जलशेतीची संकल्पना मांडली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे, कारण अशी संकल्पना आधी विचारच डोक्यात येणं ही मोठी कल्पना हे आहे की व्यवस्था आहे आणि ह्या माध्यमातून जर असं व्यवस्थेचं काम झालं, स्वच्छतेचं काम झालं आणि ही जर संकल्पना प्रत्येक गावातील व्यक्तीने जर आत्मसात केली तर त्याचे निश्चितच रिझल्ट चांगले मिळतील आणि गाव केव्हा स्वच्छ होऊन जाईल, गाव होईल, तालुका होईल, जिल्हा होईल। त्या दृष्टीने मी प्रथम त्या ठिकाणी गणेशजींचा आभार मानतो की अशा प्रकारची संकल्पना मांडली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि खरंच हा या कार्यक्रमामध्ये ज्या असं काही कार्यक्रम असतील त्यात आम्ही या ठिकाणी सहभागी होऊ एवढी त्या ठिकाणी माझी मत व्यक्त करतो। धन्यवाद। खरं म्हणजे गणेश जेठेंच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध ठिकाणी जिल्ह्यामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवत असतो। सार्वजनिक ठिकाणी आपण ती राबवलेली आहे, परंतु एक नवीन अशी जी संकल्पना आहे जेठे साहेबांची की मॉर्निंग वॉकच्या वेळी आपण ही जर राबवली तर त्याचे रिझल्ट काय होतील। तर मगाशी स्वतः संकल्पनेत त्यांनी सांगितलं की गावागावामध्ये त्याची जागृती होईल आणि जाता जाता ते होणार आहे, इतर लोकही त्याचं अनुकरण करतील आणि निश्चित गावागावामध्ये सुद्धा स्वच्छतेचं जे महत्त्व आहे ते या संकल्पनेद्वारे सुद्धा पोचू शकते। आणि या ठिकाणी मला वाटतं की सर्व इथले ग्रामस्थ आहेत, पंचायत समिती माजी सदस्य महेंद्र डिचवलकर आहेत, संजय रावले आहेत, कॉलेजचे प्राध्यापक आहेत, सर्व जण हे यामध्ये येण्याचा दृष्टिकोन हा फक्त आजच करण्यामागे किंवा आजच हेतू साध्य होण्यामागे नाही तर याचा प्रचार व्हावा, लोकांपर्यंत पोचावं हीच संकल्पना धरून आपण आजची मिशन ही इथे राबवलेली आहे। तर सर्वांना मी स्वच्छता प्रेमींना धन्यवाद देतो आणि मी इथे पंजाब सिंधु माता की पुणे गावातील ग्रामस्थांना नमस्कार। तुम्हाला माहित आहे की गेली 5-6 वर्ष मी स्वतः माझ्याबरोबर अनिल मिस्त्री असतील, बाबू परब असतील, आमचं रोहित मुंडकर असेल, राजन धोपटे असेल,
सर्व जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थ आम्ही या स्वच्छता मिशनमध्ये नेहमी सहभाग घेतो आणि त्यामध्ये कोंडे गावातील एक ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो आणि हीच प्रेरणा आम्ही जिल्ह्यात घेऊन स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आज आम्हाला आनंद आहे की मी गावामध्ये कोणालाही जाहीररित्या आवाहन केलं नाही की या अभियानामध्ये सहभागी व्हा. जे लोक आवडीने येतात त्यांनाच फक्त मी सांगितलं की अशा ठिकाणी या. आणि आज आमच्या ह्या स्वच्छता मोहिमेसाठी आपल्या गावचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, माजी सरपंच अनिल मेस्त्री, कवी मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, राजन धोपटे, सिद्धेश मोंडकर, रोहित मोंडकर, निलेश मेस्त्री, दरवेश परब आणि या ठिकाणी आमचे आंबेडकर, त्याबरोबरच राजन धोपटे, रोहित मोंडकर, अनिकेत जेठे आणि दरवेश परब आहेत. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे रायडर म्हणून सुप्रसिद्ध आहेत ते प्रदीप खोपे या ठिकाणी आलेले आहेत. तर असे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी, आमची तरुण मुलं या ठिकाणी या मोहिमेमध्ये सहभागी झाले, याचा मोठा आनंद आहे. मला वाटलं होतं की मी एकटाच यामध्ये असेल, परंतु आज या गावामध्ये 10-15 मुलं आणि माझे मित्र जे दोन्ही माजी सरपंच आहेत तेही आपल्या ह्या मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि यातून एक आपल्या गावाचं नाव संपूर्ण जिल्ह्यात जाईल आणि एक चांगलं कोंडे ग्रामस्थांनी मोहीम राबवली अशी चर्चा होईल, याचा मला आनंद आहे. आणि माझ्या कोंडे गावच्या ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की रस्त्यावर जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं गाव स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आणि त्यामुळे रस्त्यावर कोणी कचरा टाकू नका. पाहुणे मंडळी जे येतील आपल्याकडे त्यांना आवर्जून सांगा की आमच्या गाव स्वच्छ गाव आहे, तुम्ही याल तेव्हा आमच्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नका. प्लास्टिक असेल, कोल्ड्रिंकची रिकामी बॉटल असेल, आणखी काही साहित्य असेल तर ते रस्त्यावर टाकू नका असं सांगा. मी गावातल्या ग्रामस्थांना आणखी एक विनंती करतो की तुमच्या घरचा जो प्लास्टिक कचरा आहे तो तुम्ही रस्त्याच्या कडेला टाकू नका. कारण आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे असा नियम आहे की आपलं घर आणि आपलं मंदिर या मधला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर घाण टाकू नये, कचरा टाकू नये असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्याचंही पालन ग्रामस्थांनी करावं अशी माझी विनंती आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कोणी कचरा टाकू नये आणि आपलं गाव स्वच्छ ठेवावा अशी हात जोडून आपणास विनंती आहे. जी गावातले ग्रामस्थ आणि तरुण मुलं या मोहिमेमध्ये सहभागी झाली आणि हा गाव स्वच्छ ठेवण्याच्या मिशनमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला आणि आम्हाला आमचे पाटील साहेब असतील, शेख सर असतील, नेवरेकर सर असतील, अशा सगळ्या आणि सचिन राणे, पाताडे सर, हे जे गावातल्या म्हणजे बाहेरची अनेक मंडळी, त्याबरोबर आमचे महेंद्र डिकवलकर, आमचे मित्र संजय रावले, या सगळ्यांनी स्वतः येऊन आम्हाला या आमच्या गावाच्या स्वच्छतेसाठी प्रोत्साहन दिलं. या सगळ्या आमच्या पाहुणे मंडळीचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. की त्या गावासाठी नेहमी आपल्याला मदत करत असतात. त्यांनी या मोहिमेची जेव्हा मी त्यांना कल्पना सांगितली तेव्हा लगेच या मोहिमेसाठी त्यांनी टी-शर्ट पाठवून दिले. त्याबद्दल जोईल साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वतीने आणि कोंडे ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कोंडे गावामध्ये मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबवली आहे. आणि या मोहिमेमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय. मी स्वतः माझं गाव कोंडे हे गाव आहे आणि मी स्वतः सकाळी मॉर्निंग वॉकला संपूर्ण गावातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरचा कचरा उचलतो. त्यामुळे ऑलरेडी आमच्या गावातील अनेक रस्ते हे प्लास्टिक मुक्त आहेत. आणि आज आम्ही पुन्हा एकदा सर्व स्वच्छता प्रेमी एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीम राबवली. त्यामध्ये आपले नायब तहसीलदार, स्वच्छता मिशनचे आधारस्तंभ दिलीप पाटील साहेब, त्याबरोबर पत्रकार सचिन राणे, त्याबरोबर विनायक पाताडे, प्राध्यापक शेख सर, प्राध्यापक नेवरेकर सर आणि त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र डिकवलकर, हरकुळ खुर्दचे माजी सरपंच संजय रावले, त्याबरोबरच इतर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सगळ्या आणि कोंडे गावचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, माजी सरपंच अनिल मेस्त्री अशी सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज आम्ही कोंडे गावातील रस्ते जे लोकवस्ती सोडून इतर रस्ते आहेत ते प्लास्टिक मुक्त केलेले आहेत आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि असा हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये मॉर्निंग वॉक लोकांनी करावं आणि आपले गाव स्वच्छ करावं. जसं आपण घर स्वच्छ करतो तसं गाव स्वच्छ करावं या उद्देशाने ही मोहीम राबवलेली आहे. आणि ही मोहीम या ठिकाणी यशस्वी झालेली आहे आणि त्याबद्दल त्या सर्व स्वच्छता प्रेमींचे मी आभार व्यक्त करतो.
सकाळी 7:30 वाजता आम्ही मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर आता 9:30 वाजलेले आहेत. 2 तास या सगळ्या आमच्या स्वच्छता प्रेमींनी, गावातले ग्रामस्थ, तरुण मुलं आणि आम्हाला साथ देण्यासाठी आलेले नायब तहसीलदार पाटील साहेब आणि शेख सर, नेवरेकर सर, इथे आमचे सचिन राणे साहेब, संजय रावले साहेब, महेंद्र डिकोलकर साहेब आणि पाताडे साहेब, अशा सर्व, आणि अभिजित लोके यांनी पण आम्हाला सपोर्ट केला. आणि आमच्या गावचे दोन्ही माजी सरपंच अनिल मिस्त्री आणि दिगंबर मिस्त्री हे सुद्धा आले. आणि विशेष म्हणजे आमच्या या पाठिंबा देण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक सन्माननीय तांबे गुरुजी, विद्याधर तांबे गुरुजी, ते आदर्श शिक्षक आहेतच, परंतु रिटायर झाल्यानंतर त्यांनी आपल्या कोंडिये गावासाठी, कोंडिये गावच्या विकासासाठी फार महत्त्वाची भूमिका निभावण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आमचं सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे, शुभेच्छा आहेत. आणि या मोहिमेसाठी आपलं गाव स्वच्छ व्हावं, आपलं गाव सुंदर दिसावं, म्हणून या मोहिमेसाठी तांबे गुरुजी खास आपल्याला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांना सांगतो की त्यांच्या टाळ्या वाजवून सर्वांनी त्यांचा आभार व्यक्त करू. आणि यापुढे मधुकर जोईल साहेब आणि ग्रामस्थ, आमचे तांबे गुरुजी आणि सर्व ग्रामस्थांचे एक स्वप्न आहे की आपलं कोंडिये गाव स्वच्छ करण्याबरोबरच तो एक सुशोभित आणि सुंदर गाव करावा, जेणेकरून आमच्या गावात कोणी बाहेरची व्यक्ती आली, पाहुणे मंडळी आली तर वा, कोंडिये गाव सुंदर आहे, स्वच्छ आहे, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन तयार करतो आहोत. हे एका दिवसाचं काम नाही, परंतु पुढचे काही महिने, काही वर्ष आम्ही याच्यावर मेहनत घेऊ आणि आमचं गाव अतिशय स्वच्छ आणि सुंदर गाव बनवू, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत. आणि मी तांबे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. या ठिकाणी सर्वच आमचे सन्माननीय आहेत. पुढारी ते आवृत्ती प्रमुख सन्माननीय गणेश जेठे आहे. खरं तर ते पत्रकारितेबरोबरच गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि एकूणच वाटचालीसाठी नेहमी पुढाकार घेत असतात, कटिबद्ध असतात. आणि त्यांच्या समवेत असणारी ही वेगवेगळी मान्यवर सगळी मंडळी आहेत. कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय नायब तहसीलदार पाटील साहेब आहेत. ह्या सगळ्यांची जी भूमिका आहे, ही भूमिका आपल्या सगळ्यांना आदर्शवत आहे. प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारचा जर हा स्वच्छतेचा पाठ आपण आपल्यापासून सुरू केला तर शासनाने धोरण ठरवल्यानंतर आपण स्वच्छता करणं आणि स्वतःपासून स्वच्छतेचा पाठ सुरू करणं ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि हे काम या ठिकाणी गेली अनेक वर्ष आदरणीय गणेश जेठे आणि त्या समवेत सर्वच जण करत आहेत. या ठिकाणी खरं तर मला आज संधी मिळाली आहे. या ठिकाणी त्यानंतर या चांगल्या प्रकारच्या स्वच्छतेच्या या मोहिमेमध्ये 2 भाग आहेत. खरं तर म्हणजे आपलं मॉर्निंग वॉक होतं आणि त्याबरोबर स्वच्छता होते. अशा 2 भूमिकेतून अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी हे अभियान आहे. आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की प्रत्येकाने जर आपापल्या घरासमोरचं, आपल्या आजूबाजूचा जर स्वच्छता केली तर या अभियानाची गरज भासणार नाही. हा एक आदर्श आहे. आपण सर्वांनी या आदर्शाला पाठिंबा देऊया आणि या सगळ्यांचं कौतुक करूया, त्यांना शुभेच्छा देऊया.